नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम सुरू करायचे असतील तर आपल्याला एक महत्त्वाच्या कायद्याचे पालन करावे लागते आणि तो म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट। पण तुम्हाला माहीत आहे का की या कायद्याचा इतिहास फार जुना आहे। मूळ कायदा हा 1949 मध्ये संमत झालेला होता। आधी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणून ओळखला जात असे। 2012 मधील सुधारणेनुसार अमेंडमेंट 24 ऑफ 2012 त्याचं नाव बदलून आता अधिकृतपणे त्याला महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट असे करण्यात आलेले आहे। 6 मे 1949 रोजी लागू झालेला हा कायदा कशासाठी होता तर मुंबई प्रांत आणि त्यालगत येणारी शहरे नर्सिंग होमची नोंदणी करणे आणि तपासणी करणे। हा कायदा का गरजेचा आहे तर रुग्णांची सुरक्षितता म्हणजेच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार सोयी मिळतात की नाही हे पाहण्यासाठी, तसेच शासन आणि महापालिका यांच्याकडे नेमकी किती रुग्णालये कार्यरत आहेत याची नोंद असण्यासाठी, तसेच याचं रेग्युलेशन करण्यासाठी म्हणजे अनधिकृत दवाखाने किंवा नर्सिंग होम्स चालवू नये यांच्यावर लगाम असावा याकरता हा कायदा जो आहे तो कार्य करत असतो। हा कायदा हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे। यामध्ये सरकारने अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होतो। प्रत्येक नर्सिंग होम चालकाला स्थानिक प्राधिकरणाकडे नोंदणी करणं जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता ग्रामीण भागातला स्थानिक प्राधिकारी जो आहे तो DHO म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा सिव्हिल सर्जन यांच्याकडे असते, तर शहरी भागामध्ये महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी यांच्याकडे हे काम देण्यात आलेले आहे। काळाप्रमाणे या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहे। महत्त्वाचे मुद्दे जर लक्षात घ्यावे म्हटलं तर यात कायद्याचं नाव बदललेलं आहे हे अनेक लोकांना माहीत नाही। आता देखील बऱ्याच प्रमाणपत्रांवरती कागदपत्रावरती बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट असाच उल्लेख दिसतो, परंतु हा कायदा बदललेला आहे, नाव बदललं आहे। विना रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी एखादा नर्सिंग होम चालवत असेल तर हे नियमांचं उल्लंघन केल्यासारखं आहे आणि हा शिक्षापात्र असा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे। ही नोंदणी जी आहे ती कायम स्वरूपाची नसते, ही दर 3 वर्षांनी रिन्यू करायची असते। हा कालावधी 3 वर्षाचा असून यामध्ये मार्च महिना जो आहे त्या मार्च महिन्यामध्ये नवीन सर्टिफिकेट जे आहे ते प्राप्त होत असते। त्यासाठी जे काही ॲप्लिकेशन करायचं असतं ते जानेवारी महिन्यामध्ये ॲप्लिकेशन हॉस्पिटल ओनर्सला करणं गरजेचं असतं। नुसता कायदाच नाही तर त्यासोबत जोडून नियम देखील आहेत। त्यांना महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन रूल्स म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम असं म्हटलं जातं। 2021 मध्ये या नियमांमध्ये अनेक मूलभूत बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। रुग्णालयांचं रेग्युलेशन ठेवणं, त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करणं या अनुषंगाने हे बदल करण्यात आलेले होते। महत्त्वाच्या बदलामध्ये दरपत्रक रुग्णालयामध्ये लावणे, रुग्णसंहिता लावणे, फायर आणि MPCB संदर्भातील नियमांचे विशेष उल्लेख आहे। तसेच आवश्यक जो काही मनुष्यबळ आहे, पायाभूत सुविधा आहेत याविषयी देखील त्यामध्ये एक आकृतिबंध दिलेला आहे, साचा दिलेला आहे आणि तशा पद्धतीने त्यात मोठ्या प्रमाणामध्ये 2021 साली बदल झालेले आहे। परंतु या नियमांची माहिती नसल्या कारणाने अनेक रुग्णालयांकडून त्याचं अनावधानाने उल्लंघन होत असतं आणि त्यामुळे त्यांना कायदेशीर जे आहे प्रक्रियेला सामोरं जावं लागत असतं। यातल्या प्रत्येक नियमाचे शॉर्ट व्हिडिओ यापुढे आपण बनवणार आहोत, ते नक्की आपण पाहावे जेणेकरून आपल्याला महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट आणि त्या संदर्भातील जे काही नियम आहेत यांची पूर्ण सखोल माहिती मिळू शकते। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।